नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, नंदिनी स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार आहे, या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत हे लक्षात येत नव्हतं. पण नंदिनी ज्या पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध करत आहे, ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खरंच पाहण्यासारख्या आहेत. कारण नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जीवा, काव्या, पार्थ सगळेजण अगदी इथे कामाला लागलेले आहेत. सगळेजण अगदी हुशारीने हे सगळं करत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र घडत असते की ज्यामुळे नंदिनीला त्रास होत असतो, नंदिनीला त्रास दिला जात असतो आणि ती त्रास देणारी व्यक्ती असते ती म्हणजेच वसवात्या. पण वसवात्याची ही चांगलीच मस्ती जिरवलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण नंदिनीने रम्या आणि वसवात्याच्या तोंडाला काळपासून त्यांची धिंड काढण्यापर्यंत तयारी केलेली आहे. कारण काहीही झालं तरीही वसवात्याने जो काही त्रास दिलेला आहे, जे काही कारस्थान केलेलं आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खूप टोकाच्या आहेत. कारण या पद्धतीनं वसवात्याने वागायला नको होतं. कारण वसवात्या जी वागलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळणार आहे की नंदिनीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, सगळ्यांना समजून घेतलेलं होतं. पण आता मात्र नंदिनीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. नंदिनीनं अगदी घरचे पूर्ण अधिकार आता नंदिनीच्या हातात येणार आहे. विक्रम नंदिनीला सांगणार आहे की खरंच माझं चुकलं, मला माफ कर नंदिनी, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने विचार करायला नको होता, असं सगळं विक्रम बोलणार आहे. आणि मग मात्र नंदिनीला सांगितलं जाणार आहे की या दोघीजणी तुझ्या गुन्हेगार आहेत, तू जी शिक्षा देशील ती त्यांना मान्य असेल. आता नंदिनी जी शिक्षा देणार आहे ती या दोघींनाही मान्य करावी लागणार आहे. त्यामुळे या दोघींच्या पुढे कोणताच पर्याय नसणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण इकडे सगळे कॉल रेकॉर्डिंग जे आहेत ते सगळे दाखवले जाणार आहेत. आणि दीपकला जो कॉल केलेला असतो, दीपकने जे कॉल करून सांगितलेलं आहे सँडीला, ते कॉल रेकॉर्डिंग समोर येणार आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पर्सनली वसवात्याचा म्हणजेच वसुंधराचा त्याच्यामध्ये उल्लेख असणार आहे. त्यामुळं हा जो पुरावा आहे, आणि एवढाच एक पुरावा नाही तर त्यानंतर पुढचा पुरावा असणार आहे तो म्हणजे मिथुन काकाच्या मोबाईलमधील व्हिडिओ. आता मात्र वसवात्याला कुठलाच पर्याय नसणार आहे. काहीही झालं तरीही वसवात्या मात्र याच्यामध्ये अडकणार आहे. आणि ती कशा पद्धतीने अडकणार आहेत हे आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. आता जीवा, नंदिनी बाप्पाच्या पुढे प्रार्थना करतात, पुरावे शोधत असतात. नक्की काय करायचं आहे, त्या व्यक्तीचा चेहरा कसा शोधायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांचा चालू झालेला असतो. त्यांना कळत नसतं की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू, हे सगळं त्यांच्या डोक्यात चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्यांना एक चांगला पुरावा मिळतो ज्याचा विचार कोणीही स्वप्नातही केलेला नसतो. आणि तो जो फोटो आहे तो फोटो टाकलेला असतो तो म्हणजे डस्टबिनमध्ये. आणि त्याच फोटोने कमाल केलेली असते. त्या फोटोमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्या फोटोमुळं सत्य समोर येत असतं. आणि ते कशा पद्धतीनं ते आपण पाहणार आहोत. तर इकडे जेव्हा आता हे सगळेजण आहेत आणि तो फोटो जीवा आणि नंदिनीला मिळालेला आहे तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा तिथं आलेले आहेत. आणि जेव्हा पार्थ काव्या तिथं आलेले असतात त्याच वेळी जीवा आणि नंदिनी दोघंही त्या फोटोकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की जीवा नंदिनी जेव्हा तो फोटो जोडतात तेव्हा पार्थ आणि काव्या त्या क्षणी सांगतात की हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला आम्ही ओळखत आहोत. हे ऐकल्यानंतर मात्र पार्थ काव्या या दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा काव्या सांगते की अगं नंदिनी ताई, आम्ही मागं पालघरला गेलो होतो ना, तेव्हा हीच ती व्यक्ती होती, याने सांगितलेलं होतं. हे ऐकल्यानंतर मात्र आता दोघंही पाहू लागतात. दोघांनाही धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे मग जीवा लगेच विचारतो कुठे आहे तू, मग तो व्यक्ती कुठे आहे, मला कळलं पाहिजे, असं जीवाचं म्हणणं असतं. आणि मग जीवाला इकडे जेव्हा कळतं की ती व्यक्ती सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, आता मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण सिटी हॉस्पिटलमध्ये, आणि सिटी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. मग हे सगळेजण सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की तिथे तो उभा असतो. तेव्हा आता धक्का बसलेला असतो तो म्हणजे सँडीला. सँडीच्या पायाखालची जमीन सरकते, त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. सँडीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. म्हणजे
हे इथं कसे पोचले हा प्रश्न सँडीला पडलेला असतो आणि सँडी मात्र पाहतच राहतो. सँडी म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडतंय. आणि मग नंदिनीकडे लगेचच रेखा तिथे जाऊ लागते आणि ती म्हणू लागते की अगं नंदिनी. नंदिनी म्हणते काय झालं. तेव्हा ती म्हणते की रेखाताई सांगू लागते की नंदिनी बघितलं ना, अगं हा माझा भाऊ सँडी आहे आणि सँडी ही नंदिनी. तेव्हा जीवा म्हणतो की सँडीला ओळख करून द्यायची गरजच नाही आहे, सँडी खूप चांगलं ओळखतो नंदिनीला. तेव्हा मात्र रेखाताई म्हणतात की कसं शक्य आहे, कारण सँडी कधी आलेला नाही आहे आनंद निवासमध्ये, त्याने कधी पाहिलेला नाही आहे, मग असं कसं बोलता तुम्ही, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे रेखा मात्र सांगत असते आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा नंदिनी म्हणते का केलं सँडी असं तुला नाही वाटलं का रे जरा पण, कारण तू विचार कर, तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टींना सामना करावा लागत आहे, हे सगळं तुझ्यामुळं आम्हाला भोगावं लागलेलं आहे, असं इकडे सँडीला ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पार्थ तिथं असतो. पार्थ म्हणतो की तू नंदिनीला किडनॅप केलं. नंदिनी म्हणते की तू मला किडनॅप केलं, त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या खूप भयानक अशा होत्या, ज्याचा विचारही स्वप्नातही कधी केलेला नव्हता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सँडी तिथे आता मूग गिळून गप्प असतो. रेखाताईंना खूप राग येतो. रेखाताई म्हणू लागतात तुला कळतंय का, तू काय करून बसलायस, कुणाच्या जीवाशी खेळलायस तू, तुझ्या लक्षात येतंय का, असं रेखाताई त्याला विचारू लागतात. तरीही सँडी गप्पच असतो. नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी मला माफ कर, याच्या वतीने मी तुझी माफी मागते, तुझ्या आयुष्याशी हा खेळलेला आहे, याला तो अधिकार अजिबात नाही, असं रेखाताई बोलत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की रेखाताई तसं नाही आहे, कसं आहे माहिती आहे का, आता त्याने त्याची चूक सुधारली पाहिजे एवढंच मला वाटत आहे, कारण त्याला चूक सुधारण्याची संधी मी देत आहे, कारण त्याने जर सगळ्यांच्या समोर येऊन तिथे जर सांगितलं की हे सगळं केलेलं त्याने केलेलं होतं, दीपकने केलेलं होतं आणि या सगळ्याच्या मागे वसुहत्या सामील होत्या, तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, असं नंदिनी सांगत असते. पार्थ जीवासुद्धा समजवत असतात, परंतु सँडीचे हात दगडाखाली असतात. सँडीला धमकी दिलेली असते, जर तू काही केलंस तर तुझं बाळ तुला बाबा म्हणायला जिवंत राहणार नाही, अशा पद्धतीची धमकी सँडीला आता दीपकनं दिलेली असते. म्हणूनच सँडी घाबरलेला असतो. त्यासोबतच नंदिनी मात्र म्हणत असते की हे सगळं काय घडतंय. नंदिनी त्या गोष्टींचा विचार करत असते. नंदिनी म्हणत असते की हे बघ, तुझ्या बाळाला काही होणार नाही आहे. आणि तेवढ्यात डॉक्टर येतात. डॉक्टर सांगू लागतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी आहे, माझा आहे AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप, मी देते बाळाला ब्लड, बाळाला काही होणार नाही. नंदिनीने आता विचार केलेला असतो बाळाला ब्लड देण्याचा आणि नंदिनी बाळाला ब्लड द्यायला जाते. तेव्हा पार्थ जीवा तिला म्हणत असतात की नाही नंदिनी, हा माणूस जर आपल्याला मदत करणार नसेल तर तूही त्याला मदत करायची नाहीस, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. पण नंदिनी मात्र ऐकत नाही. नंदिनी म्हणते अजूनही माणुसकी जिवंत आहे, कारण त्याने कसाही वागलेला असला तरीही आपण माणुसकी सोडायची नाही, अशा पद्धतीने नंदिनी बोललेली असते. नंदिनीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला माणुसकी सोडून चालणार नाही. पार्थ आणि जीवा दोघंही भयानक चिडलेले असतात. तिथे सँडीची धुलाई करायला सुरुवात करतात. मग सँडी जेव्हा पाहतो नंदिनीने कसलाही विचार केलेला नसतो, नंदिनीने हे सगळं मनापासून केलेलं असतं, हे जेव्हा लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र सँडी आता पाहत असतो. सँडी म्हणत असतो की नाही, मला ना या सगळ्यांचा विचार करावाच लागणार आहे, हे सँडीच्या डोक्यात असतं. आणि सँडी मात्र म्हणत असतो की मला यांना सांगावं लागेल. मग सँडी बोलतो की मला ना धमकी दिलेली होती, मला असं धमकावलेलं होतं, मला असं सांगितलेलं होतं की जर तू अशा पद्धतीनं वागलास तरच तुझ्यासाठी या गोष्टी घडतील, अन्यथा तुला इथे तुझ्या बाळाला मी संपवणार आहे, असं सगळं झालेलं होतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण विचार करू लागतात. तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघ, तुझ्या बाळाला मी काही होऊ देणार नाही, कारण जर तुझ्या बाळाने या जगामध्ये यायचं ठरवले ना, त्याला कोणीही थांबू शकत नाही. तुझ्या बाळाला मी सुखरूप बरं करणार आहे, तुझ्या बाळाला मी काही होऊ देणार नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता डॉक्टर सांगतात की बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो आणि सँडी म्हणत असतो
की खरंच नंदिनीताई मला माफ कर, नंदिनीताई मला माफ कर, माझी चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं, असं सँडी बोलत असतो. आणि त्याच वेळी तिथे उभी असलेली त्याची बहीण रेखाताई पण नंदिनीची माफी मागत असते. नंदिनीला म्हणत असतात की हो, आज तुझ्यामुळं हे शक्य झालेलं आहे, तुझ्यामुळे या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. आज जे बाळ जिवंत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे. म्हणून सगळेजण नंदिनीची माफी मागत असतात, नंदिनीशी प्रेमाने बोलत असतात, वागत असतात. परंतु त्याच वेळी इकडे आता सँडीला समजवलं जातं, काव्या समजवते, तेव्हा सँडी म्हणतो की मी सांगतो. त्याचबरोबर इकडे काव्या म्हणते की मला आणखी काही गोष्टी विचारायच्यात. पार्थही बोलत असतो. काव्या आणि पार्थ दोघंही विचारू लागतात. ते दोघंही म्हणत असतात की असे काही पुरावे आहेत का, जे पुरावे तिथे आपल्याला दाखवल्यानंतर आपल्याला सगळं कळणार आहे. कारण फक्त तो तोंडी सांगून काहीच उपयोग नाही आहे. जर तो तोंडी सांगितलं तर त्या कोणत्याच गोष्टींचा फायदा होणार नाही. आणि हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र तो म्हणतो की हो, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्या मोबाईलमध्ये, मला दीपकने फोन केलेला, ते कॉल रेकॉर्डिंग आहेत. हे ऐकल्यावर मात्र आता कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्याचं सगळ्यांना सांगण्याचं ठरलं जातं. कॉल रेकॉर्डिंग हे दाखवल्यामुळं आता याच्यामध्ये अडकणार असतो तो म्हणजेच इकडे हा सँडी सगळं कॉल रेकॉर्डिंग देणार आहे आणि वसू आत्याची मात्र तो वाट लावणार आहे. आणि वसू आत्या मात्र पूर्णपणे तिथे घायाळ होणार आहे, तिला कळायचं बंद होणार आहे. कारण वसू आत्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की गोष्टी अशा पद्धतीने घडतील, पण हे सगळं अशा पद्धतीनं होणार आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता आपल्याला इकडे नंदिनी जेव्हा घरी येणार असते तेव्हा मात्र वसू आत्याचं सुरू झालेलं असतं. वसू आत्या म्हणत असते की काय झालं रे विक्रम, मी राखी बांधलेली तो जो धागा आहे ना, तो धागा बघितलंस का, सुटत चाललाय. तेव्हा नंदिनी म्हणते अजून किती दिवस असली नाटकं करणार आहोत, असले खोटेपणाचे धागे किती दिवस बाबांच्या तुम्ही हातावरती बांधणार आहात आणि तुम्ही दाखवून देणार आहात तुम्ही चुकीचे आहात. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं नंदिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे आहे ते शांतपणे हँडल करायचं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा वसू आत्या म्हणत असते की बास झालं, खूप ऐकून घेतलंय. तेव्हा विक्रम म्हणतो की बास झालं काय, बास झालं, तू बस कर, खूप झालं तुझं, खूप वेळा तुझं ऐकून घेतलेलं आहे, पण यावेळेस आता नंदिनीताई बास झालं, सॉरी वसूताई बास झालं, मी तुझं ऐकून घेणार नाही. तेव्हा मात्र मिथुन काका पुढे येतो. मिथुन काका येऊन तो व्हिडिओ दाखवतो. मिथुन काकाने जो व्हिडिओ दाखवलेला असतो त्यामुळं सुद्धा सगळी कमाल होणार असते. आणि त्याच वेळी इकडे आता नंदिनी तिथे येते आणि म्हणते की हा घ्या पुरावा, तुम्हाला पुरावाच पाहिजे ना, मी देते पुरावा तुम्हाला, बघा तो पुरावा आणि कळेल तुम्हाला नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत नंदिनीने तो पुरावा दिलेला असतो. आणि त्याचबरोबर नंदिनी जेव्हा तो पुरावा देते त्यावेळी मात्र गोष्टी पाहण्यासारख्या झालेल्या असतात. कारण स्वप्नातही वसुंधराने विचार केलेला नसतो. तिथं दीपकच्या बाबतीतला पुरावा घेऊन हजर झालेला असतो तो म्हणजे सँडी म्हणतो की हो, ह्या वसुंधरा मॅडम आहेत ना, यांनीच हे सगळं केलेलं आहे, या वसुंधरा मॅडमनीच माझ्यावरती आरोप माझ्याकडून मदत घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मला संपवायची धमकी सुद्धा दिलेली आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता बोलत असतो तो म्हणजे पार्थ आणि जीवा. मग तो जो पुरावा असतो, जो महत्त्वाचा पुरावा आहे तो दाखवला जातो. कारण ज्या पुराव्याने सगळ्या गोष्टी समोर येणार असतात. आणि मग सँडी ते कॉल रेकॉर्डिंग दाखवतो. जेव्हा कॉल रेकॉर्डिंग ऐकवले जातात तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकते वसुंधराच्या. त्यामध्ये स्पष्ट दीपकने वसुंधराचा उल्लेख केलेला असतो. आणि मग सँडीला सांगितलेलं असतं की त्या गावी यायचं आहे, तिथून भर लग्न मंडपातून मी तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हा तिथून तिला उचलायचं आहे. हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडत असतात. वसुंधरा मात्र भयानक अशी शातीर दिमागाची आहे, हे गोष्ट आता समोर आलेली असते. काहीही झालं तरीही वसुंधराने कितीही कारस्थानं केलेली असली तरी पण तिचं कुठलं तरी गुपित येणार होतं समोर, हे मात्र तेवढंच खरं असतं. आणि आज खऱ्या अर्थाने ही गोष्ट प्रूव्ह झालेली असते. आणि त्यामुळंच आता इकडे विक्रम स्वतः त्याच्या हातात बांधलेली जी राखी आहे ती राखी काढून फेकतो आणि म्हणतो की बाद झालं,
आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं होतं, पण यानंतर मी काहीही ऐकून घेणार नाही असं विक्रमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण विक्रमला माहिती आहे की वसुंधरा कशी आहे, वसुंधरा काय करू शकते, या गोष्टीची जाणीव विक्रमला आहे आणि म्हणून तर विक्रमने या गोष्टी केलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमुळंच हे सगळं घडलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि आता हे सगळं पुराव्यानिशी समोर आलेलं असतं. पुराव्यानिशी सगळं समोर आलेलं आहे आणि हे सगळं जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र आता वसुंधराच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त नंदिनीला आहे असं सांगितलं जातं. आणि नंदिनीला सांगितलं जातं की नंदिनी तू ठरव काय करायचं आहे, कारण काही झालं तरीही ती तुझी गुन्हेगार आहे, तिने तुला त्रास दिलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे तर तुला आता ठरवायचं आहे की काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर आता तू निर्णय घ्यायचा आहे. या घरची मालकीन तू आहे, तू या घरची मोठी सून आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं सांगितलं जात असतं. तेव्हा नंदिनी म्हणते की यापुढं कसं आहे माहिती आहे का, बाबांसाठी मी तुम्हाला या घराच्या बाहेर काढत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला या घरातून बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही केलेलं आहे ते कांड तर समोर आलेलं आहे, त्यामुळं तुम्ही आता ठरवायचं आहे की तुम्ही काय करणार आहात. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी आता विचार करत असते. नंदिनी म्हणते की तुमच्या तोंडाला काळं फासून तुमची धिंड काढली पाहिजे आणि या घरामध्ये मान खाली घालून राहायचं, अजिबात तोंड वर करून कधी कोणाशी बोलायचं नाहीये, एवढं तुम्ही लक्षात ठेवा असं नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र ते दोघीही आता तिथे पाहतच राहतात, कारण त्यांना दोघींनाही ती अट मान्यच करावी लागत असते. कितीही त्यांनी अट मान्य केली तरी प्रेक्षकांनो तुम्हालाही माहिती आहे की त्या दोघी काही कारस्थानं करायची थांबणार नाही आहेत, त्यांची कारस्थानंही सुरूच असणार आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दोघीजणी हात जोडून आता समोर उभे असतात आणि आता त्यांना त्यांच्या पुढे कोणताही ऑप्शन शिल्लक राहिलेला नसतो. काव्या खुश झालेली असते. काव्या म्हणत असते की ताई मी यांच्या दोघींच्या तोंडाला काळं लावणार आहे, कारण त्यांनी तुझ्या स्वाभिमानाशी छेडछाड केलेली आहे, त्यांना सोडणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.